सर्वप्रथम तर मी आपल्या मार्फतीने एक सर्वांना विनंती करू इच्छितो की शहरामधली शांतता राखणे हे सर्वात प्रथम कर्तव्य आहे। जे काही घडलेले प्रकार आहेत त्याच्याबाबतीत आम्ही व्हेरीफाय करून योग्य ते कलमाखाली गुन्हा दाखल करून जे आरोपी जे त्यात सामील होते फक्त त्यांच्यावरच कारवाई होईल। जे त्यात सामील नव्हते किंवा चुकून नाव आले असतील तरी आम्ही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही मी खात्री देतो। परंतु सर्वप्रथम आमचं कर्तव्य आहे की शहरात शांती आधी निर्माण करणे महत्त्वाचं काम आहे। कारण अशांत वातावरणामध्ये आम्हाला सुद्धा इन्व्हेस्टिगेशन आणि तपास करण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात। पण मला खात्री आहे की आपण सगळेजण कॉपरेट करा आणि आपल्या माध्यमातून सर्व जे सुज्ञ नागरिक आहेत ते सुद्धा कॉपरेट करतील आणि आपण सर्वजण मिळून या शहरामधली शांती जी शहराचा इतिहास आहे याच्यापूर्वी कधी लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम या शहरामध्ये अशा प्रकारचा झालेला नाही। जो काही इन्सिडेंट झाला त्या इन्सिडेंटच्या बाबतीत आम्ही निश्चितपणे सखोल चौकशी करतोय। आम्ही त्यात जे काही कलमान्वये आवश्यक आहे त्या कलमान्वये गुन्हा दाखल करून जे आरोपी त्यात इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही नक्कीच कारवाई करू। आतापर्यंत किती अटक केली? अटकेची कारवाई अजून सुरू आम्ही व्हेरीफाय करतोय कारण CCTV फुटेजेस आणि याच्यातनं कोण कोण त्यात होतं याची खात्री करून आम्ही निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करू। का रात्री नेमकं काय घडलं? एक रॅलीच्या दरम्यान काहीतरी अल्ट्रेकेशन झालं। अल्ट्रेकेशनमधनं वाद वाढत गेला आणि त्यातनं एक प्रकार घडलेला आहे तिथं न्यायनगरमध्ये आणि त्याच्या बाबतीत आम्ही कारवाई करतो। समाज माध्यमावर काही अफवा पसरवतो तर काय सांगायला आव्हान काय नागरिकांना? आम्ही जितके शक्य आहे तितक्या ज्या डिलीट करणं शक्य आहे तितक्या आमच्या सोशल मीडिया आमच्या सायबर सेलमार्फत डिलीट करतोय। तर माझी सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे की काही व्हिडिओज सगळे खरेच असतात असं नाही, काही व्हिडिओ मॉप करून सुद्धा टाकले जातात। आवश्यक तेवढाच पार्ट टाकला जातो। अशातनं नकानं वातावरण चिघळतं। जागेवर सिच्युएशन हँडल करणं सोपं असतं परंतु हे अशा व्हायरल गोष्टीमुळे सिच्युएशन जास्त बिघडत असं आहे। तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण अननेसरी पोस्ट व्हायरल करू नका। पोलिसांना त्यांचं काम करण्यासाठी संधी द्या आणि शहरातलं वातावरण चांगलं राखा। सध्या पोलीस बंदोबस्त कसा आहे काय? पोलीस बंदोबस्त आमचे सगळे अधिकारी सर्व कर्मचारी CP सरांपासून सगळेजण रस्त्यावर आहेत। सगळेजण पेट्रोलिंग करत आहेत। काही फिक्स पॉईंट आम्ही लावलेले आहेत आणि जेणेकरून वातावरण कुठल्या प्रकारे बिघडणार नाही याची आम्ही सर्वजण दक्षता घेतो। 25 तारखेला मीरा भाईंदर बंदची हाक दिलेली आहे शिवसेनेनं, काय सांगाल कसं बंद होईल? ते कारवाई संदर्भात काही अपील करण्यात आलेलं आहे तर त्या बाबतीत आम्ही कारवाई करतोच आहे। आता सर्व वातावरण एकदा शांत झाल्यानंतर आम्हाला बाकी शांतपणे सगळे पुरावे आणि शोधून आम्हाला त्यात कारवाई करणं सोपं जाईल। माझी विनंती आहे सगळ्यांना की इतर कुठल्या उपक्रम न करता शहरातली शांती कशी स्थापित करता येईल यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मला विनंती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।